नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे बीड पोलीस भरतीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. ती माहिती तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, हे बीड जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षेची गुणची यादी काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही यादी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही यादीची ओरिजिनल PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ज्याची लिंक तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. त्याच्यातनं जाऊन तुम्ही ग्रुप जॉइन करा आणि तुम्हाला तिथे PDF ही भेटून जाणार आहे. तर या लेखी परीक्षेमध्ये आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की आन्सर की आल्यानंतर फायनल आन्सर की परत रिवाईज झाली होती आणि त्याच्यानंतर ही लेखी परीक्षेचे गुण त्यांनी काय केले प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर ही यादी आहे. आता बघा तुम्ही की याच्यामध्ये बघा की 164 पदांकरिता ही भरती प्रक्रिया झाली होती. 19 जून ते 1/7 या वेळेत झाली होती आणि याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी 1724 विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी घेतलं होतं. ती झाली होती 7 तारखेला 12:30 ते 2:30 या वेळेत काय केलं होतं की आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज, तेलगाव नाका, बीड इथे झाली होती. आणि याच्यानंतर याची फर्स्ट आन्सर की जी आहे ती काय करण्यात आली होती 8 तारखेला प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर फायनल आन्सर की जी आहे ती काय केली प्रसिद्ध करून ही लिस्ट लावलेली आहे. आता याच्यामध्येही कोणाला ऑब्जेक्शन असतील तर त्यांनी 11 जुलैपर्यंत 6 वाजेपर्यंत सक्षम अथवा ईमेल आयडी दिलेला आहे sp.bid@mahapodu.gov.in याच्यावरती काय करायचं ते तुम्हाला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये एक दिलेलं आहे त्यांनी सूचना, लेखी परीक्षेत दिलेल्या उमेदवारांचे यांच्याकडे एनसीसीचे सी सर्टिफिकेट असल्यास त्याबाबतचे आवश्यक कागदपत्र 10/7/2024 किंवा 11/7/2024 यावेळेस जे ऑफिस वेळ आहे तिथे SP ऑफिसला तुम्हाला जाऊन भरती कक्ष पोलीस भरती तिथे तुम्हाला सादर करायचे आहे. आता ही यादी आहे. तर इथं प्रत्येका विद्यार्थ्यांचे मार्क दिलेले आहेत. आता तुम्ही जर बघाल तर टोटल विद्यार्थी किती आहेत ते सांगतो. 1700 होते. 1724 विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे. आता जर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये टॉपर बघितला तर कितीचा आहे तो टॉपर बघा. आता 90च्या पुढे जर बघितलं तुम्ही आता इथे 90 एक विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर इथे एक 90 91 मार्कांचा आहे. 91 मार्कांचा आतापर्यंत टॉपर आहे. त्याच्यानंतर बघा इथं 90 आहेत. तर इथे परत 91 मार्काचा आतापर्यंत टॉपर आहे. 91 परत 95 मार्कांचा टॉपर बघू शकता तुम्ही इथे. 95 मार्क आहेत. साईराज मंजुळ यांना 95 मार्क आहेत. त्याच्यानंतर 90 मार्क परत एक आहेत. तर 90 मार्क आहेत विद्यार्थ्यांना. तरी पण थोडे आहेत, जास्त नाहीत. 20 पैकी तुम्ही जर बघला तर 2 ते 3 विद्यार्थ्याला आहेत. इथे बघा 92 मार्क, 92 मार्क. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर आतापर्यंत 95 मार्कांचा टॉपर आहे. टॉपर बघत किती आहेत? 92 मार्क, 93 मार्क इथे दिसत आहेत. परत इथे परत 93 मार्क, 91 मार्क, 92 मार्क. त्याच्यानंतर परत 93, 93, 96 मार्कांचे टॉपर आहेत 2 गोपाळ पवार आणि जाफर शेख 96 मार्कांचे टॉपर आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं परत इथे 92 मार्क, 92, 92, 93, 93, 97 मार्काचे टॉपर आहेत. आता हे विजय व्यवहारे 97 मार्कांचे टॉपर आहेत. हे आतापर्यंतचे टॉपर आहेत ते 97 मार्क, 92 परत 91 खाली आहेत इथे. त्याच्यानंतर वरती गेलो आपण 97 मार्कांचे आतापर्यंत टॉपर आहे. 97 मार्क, 97, 97 मार्काचे टॉपर आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर आपल्याला परत कळून जाईल 94 मार्क इथं, 91 मार्क परत 91, 97चा टॉपर तर आहे आतापर्यंत दिसत आहे आपल्याला 93. ही स्कॅन केलेली कॉपी आहे त्यामुळे सर्च नाही करता येत याच्यात. 93 मार्क, 93, बहुतेक तरी 97 मार्काचे टॉपरच आहेत. एक विद्यार्थी आहेत 95 मार्काचे दिसत आहेत. 93चे खूप सारे विद्यार्थी आहेत. लेखी परीक्षेचा जो आहे तो बरेच मार्क पडलेले आहेत विद्यार्थ्यांना. 97चा आहेत एकच विद्यार्थी. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो या यादीमध्ये. 97, 93, 91, 93 परत 93, 93,
94 93 परत 94 95 95 मार्काचे बरेच विद्यार्थी दिसत आहेत. 97चा एकच विद्यार्थी आतापर्यंत दिसलेला आहे. व्यवहारी नाव आहे त्यांचं. 97 मार्क पडलेले आहेत त्यांना. 97 नंतर एकही नाहीये. 92 परत 92 कट ऑफ कमी लागेल. 96चा परत विद्यार्थी भेटलेला 92चा आहे. त्याच्यानंतर 90 मार्कांचे आहेत. 92 परत 90 93 95 आहेत हे कृष्ण पवार. त्याच्यानंतर परत 97 मार्कांचा तो टॉपर दिसत आहे इथे आतापर्यंत तरी यादीमध्ये. 92 मार्क परत 95 93 89 94 90 93 93 90 92 91 91. आता असं वाटत आहे की जो 97चा टॉपर आहे तेच असणार आहे. 92 95 94 त्याच्यानंतर 91 91 95 95 मार्काचे जास्त दिसत आहेत. 93 91 91 91 91 92. आता मी बघ 97चा परत अजून एक विद्यार्थी आहेत. हे आहेत नागेश थोरात. 97 मार्कांचे 2 टॉपर आहेत. 97 मार्कांचे. 95 तर आहेतच खूप सारा. सुशील उबाळे यांना आहेत. सुधीर हजारे यांना परत 93 मार्क आहेत. 93 97चे 2 विद्यार्थी आहेत. 97 95 95 टॉपर बघत आहोत आपण किती आहेत ते. 96 परत महेश भोसकर 96 मार्क आहेत. 96चे बरेच विद्यार्थी दिसत आहेत आता. 90 94 94 92 90 92 93 95 92 परत 90चे आहेत. आता कट ऑफ जर पाहिलं तर कट ऑफ याचा आता 164 पदांकरिता जर गेलो तर SC-BC आणि EWS कॅटेगरीचा नक्कीच इथे कमी कट ऑफ लागणार आहे. कारण विद्यार्थी ग्राउंडमध्ये बरेच कमी मार्क होते. त्यामुळे कट ऑफ जो आहे तो काय करणार की कमी लागणार आहे. ओपनचा कट ऑफ आहे ना तो आता ठरेल की किती लेखीच्या परीक्षेचे आणि याचे गुण एकत्रित आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल की किती कट ऑफ लागेल. तरी कट ऑफ जास्त जाणार नाही अशी अपेक्षा आहे. 97 93 97चे 2च विद्यार्थी दिसलेत आतापर्यंत तरी. 96 परत 96चे बरेच आहेत. 95 94 94 90 95 97चे 2 विद्यार्थी आहेत. पंच्याण्णव 92 आता शेवटची शीट आहे ही. तर 97चा टॉपर आहे. 97चे 2 टॉपर आहेत. तर ही यादी होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.